नमस्कार मित्रांनो, मी संस्कार। आज आपण शिकणार आहोत लेट या शब्दाचा उपयोग कोठे होतो। तर लेट या शब्दाचा मराठीत अर्थ कोणतेही काम करू द्या असा होतो। तर चला आपण बघूया लेट या शब्दाचा वाक्य कसा बनतो। लेट प्लस ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट। तर मित्रहो, तुम्हाला माहिती का ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन काय असतो? चला तर मग आपण ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन पाहूया। जसे नामाच्या ऐवजी आपण सर्वनाम वापरतो, तसेच सब्जेक्टिव्ह प्रोनाउनच्या ऐवजी आपण ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन वापरतो। आता आईचा ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन काय असणार? मी, वीचा अस, यूचा युवच राहतो, देचा देम होतो, हिचा हिम, शीचा हर आणि इटचा इट। यामध्ये फक्त यू आणि इट या दोनच शब्दांचे ऑब्जेक्टिव्ह फॉर्म सेम राहतात। आणि जे लेट आपण तिन्ही टेन्समध्ये यूज करू शकतो, पास्ट टेन्समध्ये, प्रेझेंटमध्ये आणि फ्युचरमध्ये सुद्धा। चला तर मग आपण याचे एक्झाम्पल्स बघूया। तर हे पहा, आता इथे आपण 5 उदाहरणं लिहिलेली आहेत। तर पहिल्या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे? मला जाऊ दे। त्यामुळे आता खालचं सेंटेन्स, त्याला खेळू दे। लेट हिम प्ले। आता लेट हिम प्ले यामध्ये जे हिम आहे हे हिचे ऑब्जेक्टिव्ह फॉर्म आहे। आता इथे आपण लेटचे उदाहरण लिहिलेले आहेत। तर तिसरं उदाहरण काय आहे? तिला अभ्यास करू दे। लेट हर स्टडी। आता हर हे शीचं ऑब्जेक्टिव्ह फॉर्म आहे आणि आम्हाला पोहू दे। लेट अस स्विम वीचं ऑब्जेक्टिव्ह फॉर्म अस आहे। त्यांना खाऊ दे। लेट देम इट। त्यांना देम हे देचं सब्जेक्टिव्ह फॉर्म आहे। चला तर आपण लेटचे आणखीन काही एक्झाम्पल्स पाहूया। जसे की मला रडू दे, लेट मी क्राय। त्याला उडी मारू दे, लेट हिम जंप। त्याला रडू दे, लेट हिम क्राय। मला जेवू दे, लेट मी ईट। त्याला झोपू दे, लेट हिम स्लीप। तिला गाणे गाऊ दे, लेट हर सिंग अ सॉन्ग। मला विचार करू दे, लेट मी थिंक। तिला स्वयंपाक करू दे, लेट हर कुक फूड। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।